मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली शब्द दुर्वा भाव सुमने प्रेम पूजा बांधिली शब्द दुर्वा भाव सुमने प्रेम पूजा बांधिली प्रेम पूजा बांधिली मोरया मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली तुची हरि ओम तुची तत्सत तुची हरि ओम तुची तत्सत तुची गुरु तू प्रेरणा उत्तरी भक्ता अनंता प्रार्थना ही वाहिली प्रार्थना ही वाहिली मोरया मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली मोरया 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 बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात. तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून
युवा संसद सुरू केली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पिओ हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर. पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण, राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचे चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे.
त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा मुलगा आहे, खूप गट्स असणारा मुलगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. नमस्कार मंडळी. एका गणेश भक्ताची कथा आज ऐकूया. या गणेश भक्ताचं नाव आहे नांबी. दक्षिण भारतात घडलेला हा प्रसंग. दक्षिण भारतातल्या एका छोट्याशा गावात, थिरुनैरियूर नावाचं हे गाव, या गावामध्ये घडलेली ही घटना. एक दिवस या लहान या नांबीला त्याच्या वडिलांनी रोज ज्या देवळाच्या पूजन अर्चनाची जबाबदारी त्यांच्यावर होती ना, त्या गणेशाच्या पूजेची जबाबदारी दिली. नांबीनं ती आनंदानं स्वीकारली. 6-7 वर्षाचा होता फक्त, पण जेव्हापासून चालायला लागला, 4 शब्द बोलायला लागला, तसा हट्ट करून आपल्या वडिलांच्या बरोबर देवळामध्ये जात असे. हा वडील कशी पूजा करतात, गणेशाला कशा प्रकारानं पंचोपचारानं स्नान घालून उत्तम फुलांची आरास करत त्या गणेशाची विविध स्तोत्र कशी म्हणतात, आरती कशी करतात, हे सारं काही तो निरखून पाहत असे. नैवेद्य आणि आरतीच्या वेळेला मात्र इतर आलेल्या सर्व भक्तगणांकरता देऊळ काही क्षणाकरता बंद केलं जात असे. त्या बंद दाराआड आपले वडील गणेशाला नैवेद्य दाखवतात एवढंच या नांबीला माहित होतं. आणि एक दिवस घडली घटना अशी की याच्या वडिलांना कोणत्याशा एका कामाकरता गाव सोडून बाहेर जाणं भाग होतं. 1-2 दिवसाचा तर प्रश्न होता. लहान या नांबीला जवळ बोलावलं आणि वडिलांनी सांगितलं, बाळा, उद्या पहाटे लवकरच मी आपलं गाव सोडणार आहे.
1-2 दिवस लागतील. माझं काही महत्वाचं काम आहे, ते काम करण्याकरता मी जाणार आहे. तेव्हा तू रोज जसा माझ्या बरोबर मंदिरात येतोस, सारी पूजा बघतोस, तशी सारी पूजा क्रमानं लक्षात ठेवून करशील का 2 दिवस? गणेशाचं भलं मोठं मंदिर, त्या मंदिरामध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर रोज जाणारा नांबी, वडिलांना ती सारी पूजा करत असताना दुरून न्याहाळत उभा राहणारा नांबी. आता उद्यापासून 2 दिवस आपण जी पूजा रोज पाहतो आहोत ती पूजा आपण करायची आहे. त्या गणपतीच्या मूर्तीला आपण सारे काही पंचोपचार करणार आहोत. याचा त्याला इतका आनंद झाला, तो हसत हसत म्हणला, हो 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 अप्पा, मी करीन पूजा 2 दिवस. तुम्ही जसे क्रमवार सारे उपचार करता तसं मी सारं करीन. रोज तुमच्या तोंडून ऐकून ऐकून तुम्ही म्हणता की सारी स्तोत्र, साऱ्या आरत्या मला पाठ आहेत, मी विसरणार नाही. देवाला नैवेद्य दाखवताना दरवाजा बंद करावा लागतो, पडदा टाकावा लागतो, मग आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो. हे सारं 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 मी अतिशय व्यवस्थित करीन, तुम्ही काळजी नका करू. वडिलांना आश्वस्त केलं आणि उद्या पहाटे आपल्याला गणेशाची पूजा करायला जायचं आहे. त्याची सारी तयारी त्यानं नीट करून ठेवली आणि त्या आनंदातच तो झोपी गेला. वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटेच वडिलांनी घर सोडलं होतं. घर बाहेर पडले होते वडील घरातून. नांबी उठला, स्नानानं शुचिर्भूत झाला, पूजेसाठी लागणारी सगळी साधन सामग्री घेऊन गणेशाच्या मंदिरामध्ये आला. आज त्याच्या आईनं एका भल्या मोठ्या पात्रामध्ये गणेशाला आवडतात त्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य करून दिला होता. ते सारं घेऊन तो त्या मंदिरामध्ये आला. त्याला सोबत म्हणून त्याची आई पण आली. सारं काही त्याच्या हातामध्ये दिलं आणि ती बापडी आपली कामं करायला निघून गेली. गणेशाच्या देवळामध्ये आला, तिथल्या पुष्करणीमध्ये पाय धुवून घेतले. सारी काही साधन सामग्री गणेशाच्या मूर्ती समोरच्या त्या गाभाऱ्याच्या रिकाम्या जागेत नेऊन ठेवली. हळूहळू एक एक जण गावातले यायला लागले. पहाटेची पूजा, त्या पूजे करता येणारे सगळे भक्तगण आता नित्य नेमानं तिथे येणारच. नांबीची पूजा सुरू झाली. आदल्या दिवशीची सारी पारोशी पूजा त्यानं काढून एका भांड्यामध्ये सारी फुलं जमा केली. त्या निर्माल्य एका बाजूला ठेवलं. अभिषेक पात्राच्या कलशामध्ये पाणी भरून आणलं. यानंतर हळूहळू हळूहळू आपले वडील करतात तशी पूजा आठवून न विसरता अतिशय व्यवस्थित निगुतीने केली. आणि सगळं झाल्यावरती वेळ आली आईनं दिलेला नैवेद्याचा तो पदार्थ भगवंताला दाखवण्याची. वडील जसं गाभाऱ्याचं दार बंद करून घेतात, तो पडदा भगवंतासमोर टाकतात आणि नैवेद्य दाखवतात, त्याप्रमाणे नांबीनं नैवेद्य दाखवला. अहो 7-8 वर्षाचा होता हा. घरी आईनं दिलेला एखादा पदार्थ, बाळा हे तुला खायचंय बघ का, असं म्हणलं की हा पटकन दिलेला पदार्थ संपून टाकी. जेव्हापासून कळायला लागलं होतं तेव्हापासून वडिलांकडनं ऐकलं होतं, आपण जसं आपल्या देहाला वागवतो तसंच आपण आपल्या देवाशीही वागलं पाहिजे. यथा देहे तथा देवे. आणि म्हणूनच की काय, या लहानग्या नांबीला वाटलं आपण जसं आईने दिलेले सगळे पदार्थ आवडीनं गट्टम करतो तसं ह्या बाप्पाला दाखवलेला नैवेद्य सुद्धा हा बाप्पा स्वीकारेल. म्हणून त्यानं त्या नैवेद्य पात्राभोवती पाणी फिरवलं आणि बाप्पाला हात जोडून सांगितलं, बाप्पा मी दाखवतोय ना तो तुझ्या लाडक्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. तुला माहितीये ना माझी आई खूप सुंदर करते हा नैवेद्य. हा पदार्थ खावा तो माझ्या आईच्या हातचाच. मग तू वाट कसली पाहतोयस? मी त्या पात्राभोवती पाणी फिरवलंय, घे ना पटकन, खाऊन घे ना. तुला भूक नाही का लागली? अरे तू हे खाल्लं नाहीस तर मी हे पात्र घरी कसं नेणार? मी वेळेवर घरी पोहोचलो नाही तर माझी न्याहारीची वेळ चुकेल ना. ती चुकली की मला पाठशाळेत जायचंय, माझी पाठशाळा बुडेल ना. असं काय करतोस रे बाप्पा, खाऊन घे ना पटकन. हे सारं ऐकल्यावर मंडळी डोळ्यापुढे कोण येतं खरंच सांगावं. पंढरपूरच्या राऊळात खिरीची वाटी घेऊन पांडुरंगा पुढे उभा राहणारा लहानगा नामदेव येतो ना. दामाशेट्टी घेऊन जाणारी
सगळ्या गोष्टी आजही नामदेवानंही आणून ठेवाव्यात आणि त्या पांडुरंगाकडे असाच हट्ट त्यानं करावा. अगदी अगदी तसंच या नांबीनं सुद्धा या गणेशाकडे असाच हट्ट केला आणि सांगितलं, बाप्पा तू जर हे खाल्लं नाहीस ना तर मला आईला उत्तर द्यावं लागेल आणि आईला माझं उत्तर नाही पटलं ना तर मला ओरडा बसेल बर का. तेव्हा तू पटकन हे सारं काही घे बरं आणि खाऊन घे. भूक लागलेली नसली तरी खाऊन घे. अरे एवढं मोठं तुझं पोट, तिथे कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसेल की हा पदार्थ. पण एक नाही, दोन नाही. अहो याला काय कळणार होतं? पाषाणामध्ये असलेल्या गणेशाची मूर्ती अशी कधी जागी होऊन नैवेद्य घेईल का? क्षणभर विचार करा मंडळी. आपल्या देवघरातल्या देवतांसमोर आपण ठेवतो ती नैवेद्याची वाटी खरंच आपल्या देवघरातल्या एखाद्या देवरूपानं प्रत्यक्ष प्रगट होऊन घेतली, स्वीकारली, खाऊन घेतली आणि पदार्थावरचा अभिप्राय आपल्याला दिला, तो दुसऱ्या दिवशीपासून आपण नैवेद्याची वाटी ठेवू का त्याच्या पुढे? आपला नैवेद्य न खात्या देवाला असतो आणि म्हणूनच आपण तो आनंदानं न विसरता ठेवतो. बऱ्याचदा त्या वाटीतले पदार्थ ना देवाला नाही आपल्याला करायला जमतात आणि आपल्याला खायला आवडतात म्हणून आपण करतो. इकडे मात्र नांबी हट्ट धरून बसला. आईनं दिलेला हा गुळ खोबऱ्याचा पदार्थ तुला खाल्लाच पाहिजे, नाहीतर बाप्पा इथे डोकं आपटून प्राण देईन. काही केल्या देव बधत नाही, काही केल्या देव बधत नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि डोकं आपटायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5 वेळा डोकं आपटून झालं आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की दरवाजा बंद आहे, पडदा टाकलेला आहे, तरी भला मोठा प्रकाश या गाभाऱ्यात पसरलाय कुठून. त्यानं हळूच वर पाहिलं तर एवढ्याशा डोळ्यांचा, भल्या मोठ्या कानांचा, भली मोठी सोंड असलेला, तुंदिल तनू असलेला तो गणेश खरंच त्या मूर्तीतून प्रगट झाला होता. त्यानं दिलेलं ते प्रसादाचं भांड, ते नैवेद्याचं भांड त्यानं स्वीकारलं होतं आणि त्यातला पदार्थ अतिशय चवीनं गणेशानं खाऊन संपवावा. इतकंच नाही तर बरोबर आणलेली काही फळं सुद्धा गणेशानं स्वीकारावी. खूप वेळ झाला, आज गाभाऱ्याचा दरवाजा काही उघडत नाही म्हणून 1-2 आलेल्या भक्तांनी गाभाऱ्याचा दरवाजा वाजवला आणि नांबीनं ते रिकाम प्रसादाचं पात्र घेऊन दरवाजा उघडला. ही सारी मंडळी प्रतीक्षेत थांबली होती. कसल्या? तर नांबीनं जो काही आणला असेल पदार्थ त्याचा भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळेल आणि आपण घरी जाऊ. पण नांबी मात्र रिकाम पात्र घेऊन बाहेर आला. प्रसादही नाही, पात्रही रिकाम आणि ह्या मुलाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सर्वसामान्यपणानं ह्या सगळ्याचं गणित मांडलं आणि आलेल्या सगळ्या लोकांनी मनामध्ये ग्रह केला, ह्या मुलानं गणेशाला पाठवलेला प्रसादाचा तो पदार्थ एकट्यानेच खाऊन टाकला, आपल्याला आज प्रसादच नाही. म्हणून सारी लोक तशीच हळहळत हळहळत निघून गेली. नांबी घरी आला. आईकडं ते रिकाम पात्र दिलं आणि म्हणाला, आई आता पाठशाळेत जायची तयारी करतो हा. आईनं त्या पात्रावरचं झाकण उघडून पाहिलं, पात्र रिकाम. आलेल्या साऱ्या भक्तांना प्रसाद वाटूनही काही पदार्थ त्या पात्रामध्ये शिल्लक राहत असे. आज काहीच नाही, चाटून पुसून लख्ख होतं भांड. आईनं जाणाऱ्या नांबीला बोलवलं, नांबी इकडे ये. भांड रिकाम कसं? आई, बाबा ज्याची रोज पूजा करतात ना, आज मी ज्याच्या पूजेला गेलो होतो ना, त्या गणपती बाप्पाने सगळं 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 खाऊन टाकलं. बघ, बाबा रोज फळं पण आणायचे की नाही, ती फळं पण आज त्यांनी खाल्ली. नांबी, इतकं सफाईदार खोटं केव्हापासून बोलायला लागलास रे? आई तुझी शपथ, नाही मी खोटं बोलत. खरंच 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 बाप्पांनी सगळं खाल्लं. आणि नांबी पाठशाळेत निघून गेला. साध्या सरळ स्वभावाची त्याची आई त्याच्या या बोलण्याचा विचार करत बसली दिवसभर आणि सरते शेवटी त्या माऊलीनं ठरवलं की उद्या ह्याचे वडील आले की मगच काय करायचं ते ठरवूया. दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडली
पुन्हा प्रसादाचं भरलेलं ते पात्र घेऊन नांबीनं देऊळ गाठलं, सुंदर पूजा केली आणि नैवेद्य दाखवला. काल जितके कष्ट पडले होते ना बाप्पानं प्रगट व्हावं म्हणून, तितके आज काही पडले नाही. कारण पुन्हा यानं डोकं आपटून घेतलं तर ह्याची बाप्पालाच काळजी. त्यामुळे तो स्वतःहूनच पहिल्या हाकेत प्रगट झाला. त्यानं आणलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आस्वाद घेतला आणि पुन्हा रिकामा असलेलं ते पात्र घेऊन नांबी घरामध्ये आला. वडील आलेले होते. आईनं त्यांच्या कानावर घडलेला सगळा प्रकार सांगितला होता आणि आल्या आल्या वडिलांनी नांबीलाच प्रेमानं जवळ बसवून घेतलं. बाळा, केलीस का पूजा? दाखवलंस का नैवेद्य? सगळ्यांना प्रसाद नीट वाटलास का? काही त्रास नाही ना झाला? आणि अतिशय उत्साहानं नांबीनं सारं काही सांगायला सुरुवात केली. त्याचं एक एक वाक्य ऐकत असताना इतक्या वेळ कौतुकानं काही प्रश्न विचारणाऱ्या वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र आता रागीट भाव दिसायला लागले. त्याचं बोलणं पूर्ण ऐकून न घेताच वडिलांनी आपला कणखर हात त्याच्या पाठीवरती जोरात मारला आणि पाठीमध्ये बसलेल्या दणक्यामुळे कळवळून नांबी म्हणतोय, बाबा का मारता? अहो मी खरं सांगतोय, त्या गणेशानंच खाल्ला सगळा प्रसाद. मी का खोटं बोली? खोटं बोलतोस? अरे बुद्धी द्या, त्या गणेशाची पूजा करतो आपण, त्याचा प्रसाद स्वतःच खाऊन खोटं बोलतोस? हे कुठून शिकून आलास? अरे एक वेळ आडाणी राहिलेलं चांगलं, पण इतक्या वाईट गोष्टी शिकणं नको. आपल्या घराण्याची परंपरा अशी नाहीये. खरं सांग, खरं सांग. ह्या सगळ्या गदारोळात आजूबाजूच्या घरांमधली सगळी मंडळी मध्ये पडली येऊन आणि म्हणाली, अहो जाऊ द्या, लहान मुलं आहे, त्याच्या आवडीचे पदार्थ दिले असतील त्याच्या आईने करून आणि म्हणून त्यानं ते खाऊन टाकले असतील. नाही म्हणाला 2 दिवस प्रसाद तर ठीक आहे, त्याला गोड खाण्याची इच्छा झाली असेल, त्यानं खाऊन टाकलं असेल. असं कसं खाऊन टाकलं? त्याला पाहिजे होते काही गोड पदार्थ तर त्याच्या आईनं त्याला करून दिले असते. 1 नाही 2 नाही, 2 दिवस सलग असा प्रकार घडतोय. आता 3ऱ्या दिवशी बघतोच मी असं म्हणून नांबीला घेऊन 3ऱ्या दिवशी त्याचे वडील देवळामध्ये पोहोचले. आज सारी पूजा पुन्हा नांबीनच केली. सारं काही वडील बघतायत दरवाजा आडून. नैवेद्य दाखवायची वेळ आली आणि दरवाजा बंद करून नांबीनं नैवेद्याचं सारं काही समोर ठेवून त्याच्या भोवती पाणी फिरवलं. देवळाच्या कोपऱ्यात नांबीला दिसणार नाहीत अशा पद्धतीनं दडून राहिलेल्या वडिलांनी नांबी काय करतोय हे नीट पाहावं आणि नांबीनं पाणी फिरवल्यानंतर त्या पात्रामध्ये असलेल्या सगळ्या पदार्थांचं गणेशानं आस्वाद घेत 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 भक्षण करावं. आणलेला तो प्रसादाचा नैवेद्याचा पदार्थ गणेशानं अतिशय आनंदानं स्वीकारावा. हे सारं दृश्य नांबीच्या वडिलांना दिसलं. आपण 2 दिवस आपल्या पोराबद्दल जे काही ऐकतो आहोत ते चुकीचं आहे. आपणही इतके वर्ष या गणेशाची दगडाची मूर्ती म्हणूनच पूजा करत राहिलो का? या मूर्तीतलं देवत्व जर कोणी जागवलं असेल तर तो आपला हा 7-8 वर्षाचा मुलगा नांबी आहे. मंडळी, एका हट्टा खातर जसं पांडुरंगानं नामदेवाच्या हातची खीर आनंदानं खाल्ली, इतकंच नाही तर आयुष्यभर जेव्हा जेव्हा नामदेवांनी पांडुरंगाला साथ घातली तेव्हा तेव्हा आपल्या कंठमणी असलेल्या या भक्ता करता पांडुरंग अखंड त्यांच्या बरोबर राहिले. तीच अवस्था या गणेश भक्त नांबीच्या बाबतही घडली. त्याच्या पुढच्या आयुष्यात त्यानं गणेश भक्तीचा एक नवा आयाम प्रस्थापित केला. गणेश भक्त असं म्हटलं की जसं चिंचवडच्या महान साधू मोरया गोसावींचं नाव समोर येतं, पुराणातल्या भृशुंड ऋषींचं नाव समोर येतं, तसंच दक्षिणेतल्या ह्या नांबींचं नाव सुद्धा आपल्याला घ्यायलाच हवं. गणेशाच्या भक्तीच्या उपासनेच्या मार्गावरून पुढे जाणारे हे गाणपत्य संप्रदाय बळकट करणारे काही गणेश भक्त
या गणेश भक्तांप्रमाणे काटेकोर आचरण करता येईल का नाही हे ठाऊक नाही, पण ते करायला तर हवं. बुद्धिदाता, सिद्धिदाता, ऐश्वर्य, संपत्ती, विद्या, कला या सगळ्यांचं भरभरून दान देणारा हा गणेश, याची उपासना थोडीशी कडक आहे, पण हरकत नाही ना हो. व्यवहाराचा सिद्धांत लक्षात घेतला तर एखाद्याला उच्च पदावर जाण्याकरता अतिशय कष्टानं अभ्यास करत मोठमोठ्या परीक्षा द्याव्याच लागतात. त्याकरता अतिशय अवघड असा अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागतो. तो पूर्ण करत असताना आपल्या आयुष्यातल्या इतर सगळ्या गोष्टींना फाटा देऊन फक्त परीक्षेच्या दृष्टीनंच आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी आहे का? नाही ना. हे झालं परीक्षेच्या बाबतीत. आणि राहिला प्रश्न या जगाच्या व्यवहारीपणाला पुरून उरण्याकरता आपण स्वीकारलेला आपला पेशा असो. एखादा उच्चतम शिकलेला सर्जन डॉक्टर, एखादा पोलीस अधिकारी, एखादा उत्तम काम करणारा राजकीय नेता, इतकंच काय, या सगळ्या जगाकरता चांगलं काहीतरी घडावं, नित्य नवीन असे कुठले विज्ञानाचे शोध लावावेत याकरता काम करणारे शास्त्रज्ञ, यांच्या वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोखा मांडायला गेलो ना आपण मंडळी, तर विद्यार्थी दशेपासून मला शास्त्रज्ञच व्हायचंय, मला डॉक्टरच व्हायचंय, मला हेच करायचंय, मला तेच करायचंय असं पक्क ठरवून लढत राहिलेली ही सारी माणसं, जी आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांच्या साध्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि मग जे सामान्य आयुष्य आपण जगतो त्या आपल्या सामान्य आयुष्याला चांगलं बनवण्याकरता झटत राहतात, यांच्या आयुष्याकडे पाहिलं की लक्षात येतं व्यवहारातला हा मार्ग जसा अवघड आहे, तसंच अध्यात्माचा विचार केला तर याही मार्गानं विरक्तपणाच्या काही गोष्टी बाळगून आपल्याला एक भक्त म्हणून आपल्या आराध्यापर्यंत पोहोचणं म्हणजेच साध्याला मिळवणं सोपं नाही, अवघडच आहे. पण ते करायला हवं, कारण ते केलं तर आणि तरच आपल्या प्रथा परंपरा, आपल्या उपासना, आपल्याकडे असलेल्या अनेक विधायक अशा गोष्टी आपण पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करू शकतो आणि आपल्या बाप्पाला पुनरागमनायच असं म्हणत विश्वासानं बोलवूही शकतो. पुनरागमनायच असं म्हणताना मंडळी आपल्याकडे प्रत्येक प्रांतागणिक आणि घरातल्या प्रथा परंपरांनुसार गणेशाला दही पोह्यांची, दही भाताची शिदोरी द्यायची पद्धत आहे. काही ठिकाणी कानवले सुद्धा करतात. गव्हाची खीर, कानवले आणि दही पोहे किंवा दही भात या सगळ्या पद्धती पाहिल्या की पुन्हा एकदा आठवतं ते आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक करून ठेवलेलं सगळं नियोजन. साधारणपणाने बाहेर तुरळक असा पडत असणारा पाऊस, कधीतरी ऊन आणि सावलीचा पाठ शिवणीचा खेळ, अशा वातावरणात श्रावणापासून सुरू होतात त्या आपल्या सगळ्या व्रत वैकल्यांमध्ये भाद्रपदात येणारी या गणेश गौरींच्या सणांची लगबग. घरोघरी घरातल्या सगळ्या सवाष्णी, गृहकृत्य दक्ष महिला या सगळ्या सणाची उस्तवार करत 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 कुठल्याशा एका ऊर्जेनं घरादारासह सगळीकडे प्रचंड प्रमाणात आनंद पसरवत असतात. घरी येऊन विराजमान झालेला हा गणेश आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या माहेरवाशिनी एकदा का घरात येऊन स्थानापन्न झाल्या की विविध पदार्थांची रेलचेल होते आणि त्या सगळ्यावरचा उतारा म्हणूनच की काय ही दही पोह्याची किंवा दही भाताची शिदोरी या गणेशाला आणि या माहेरवाशिनींना दिली जाते. पूर्वीच्या काळी कुठल्याशा महत्वाच्या कामाकरता हातावरती दही साखर घालायची पद्धत होती, आठवतीये का? किंवा कोणी पटकन लवकर यावं म्हणूनही त्याच्या हातावर दही घालत असत. याचा अर्थ एकच, घराघरांमधला, नात्यांमधला जो एक प्रकारचा एकसंधपणा आहे ना, जी आपुलकी आहे ना, ती कायम अशीच अखंड असायला हवी याच्याच करता. बर ती नुसती अखंड राहून काय उपयोग, त्याच्यामध्ये साखरेचा गोडवाही उतरला पाहिजे म्हणून ही दही साखर हातावर घालायची आपल्याकडची पद्धत. अर्थात
हे सगळं करत असताना कुठेतरी मनामध्ये आता 5-6 दिवस घरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाला आणि या माहेर वाशिणींना निरोप द्यावा लागणार याची कुठेतरी एक हळवी किनार सुद्धा असते. आठवा ना आपापल्या घरातले क्षण. जसं 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 गणेशाच्या आणि माहेर वाशिणींच्या विसर्जनाचा दिवस जवळ यायला लागतो तसं 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 त्या पार्थिव मूर्तींच्या चेहऱ्यावरचं तेज उतरत जातं. तसे आपलेही डोळे कुठेतरी भरून येतातच की. ऐन सणाच्या दिवशी नाहूमाखू घालून पोटभर तृप्तीचा ढेकर देत उभ्या असणाऱ्या आपल्या या देवता आपल्याला आशीर्वाद देत येतोच हा पुढच्या वर्षी असं म्हणत आपल्या निद्रावस्थेतच कधीतरी ब्राह्म मुहूर्ताला या आपल्या घरातून बाहेर पडत असतात. पण खरं सांगू का, दृश्य अदृश्य रूपात या देवतेचं आपल्या घरातलं अस्तित्व हे कायम पुढचे कित्येक दिवस आपल्याला दिलासा देत राहतं. आणि म्हणूनच की काय, पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष युगानुयुग ज्या परमेश्वराचं प्रत्यक्ष रूप आपण पाहिलेलं नाही त्याच रूपाच्या वेगवेगळ्या मूर्ती आजही सणावाराच्या निमित्तानं या प्रथा परंपरांच्या रूपानं आपल्या घरात पूजल्या जात आहेत. त्या पूजत असताना माहेर वाशिणी, सासूर वाशिणी, घरातले कर्ते पुरुष, लहान मुलं, म्हातारी माणसं सारे जण निरोगी आणि सुंदर असं आयुष्य जगत या भक्ती मार्गात रममाण होत आहेत. मंडळी, आपल्याकडे असलेल्या देवतांची रूपं ही कित्येकदा विज्ञानमय कोशानं भरलेली आहेत. एवढंच नाही तर त्या प्रत्येक रूपांकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याच्या कितीतरी गोष्टींचा उलगडा सहज होऊ शकतो. फक्त तो करण्याकरता लागणारी ऊर्जा असते ना, ती ह्या सणांच्या निमित्तानं आपण एकत्र सामूहिक उपासना करत मिळवायची असते. आठवणीनं लक्षात ठेवूया आणि या गणेशाच्या मूर्ती समोरची, या माहेर वाशिणींच्या, या महालक्ष्मींच्या रूपासमोरची सारी उपासना आपण आयुष्यभर करत राहूया असा वसा घेऊयात का? उतू नये, मातू नये आणि घेतला वसा टाकू नये असं म्हणत आयुष्य नावाची ही सतत चालू असणारी कहाणी सुफळ संपूर्ण करूया. गणेशाचं विसर्जन करायचंय, निसर्गाचा विचार करून करायचंय आणि म्हणून आपल्याला सांगितलेल्या योग्य मार्गानंच ते विसर्जन करूया. ज्यांच्याकडे बाग आहे, ज्यांच्याकडे मोठी जागा आहे, मोठा हौद आहे, तिथे शाडूचीच मूर्ती आणून त्याचं विसर्जन करण्याची प्रथा सुरू झालीच आहे. पण ती माती वाया जाऊ देऊ नका. इको फ्रेंडली असलेल्या गणेशात जी माती असते ना, ती माती आपल्या बागेत परसदारात घालून त्याच्यामध्ये एखादं सृजनत्व बहार करणारं असं रोपटं लावूया आणि पुढच्या वर्षीच्या गणेशाची वाट पाहूया. गौरींचे सारे मुखवटे, त्यांच्या सगळ्या गोष्टी आवर्जून निगुतीनं नीट ठेवून देऊया. या वर्षीच्या आठवणी जपत पुढच्या वर्षी नव्या आठवणी साठवण्याकरता. जमलंच तर एखादा पदार्थ कसा नवीन शिकलो आहोत तो कुठेतरी आपल्या मनात रुजवत ठेवून इतरांची तृषा शांत करायलाही करून खायला घालूया. दुसरं इप्सिक काय असतं या सणावारांचं? दूर गेलेली सारी नाती पुन्हा एकदा एकत्र आणायची आणि 5-6 दिवस आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं लेणं या नात्यांमध्ये गुंफून आपल्या पुढच्या पिढीला ह्या साऱ्या गोष्टी संक्रमित करत पुढची पिढी ह्याच्याकरता तयार करायची. आपल्या आई आजीनं, वाडवडिलांनी आपल्याला तयार केलं तसं. रंगवतंय ना घरातलं मूल एखाद्या गणपतीची मूर्ती, रंगू द्या हो त्याला. कळू देत त्यालाही की या गणेशाचे इवलेसे डोळे या संपूर्ण विशाल जगाकडे जसे पाहत असतात तसं आपल्यालाही पाहायचंय. त्याचे भले मोठे सुपासारखे कान वाईट गोष्टी बाहेर ढकलून देतात आणि चांगल्याच गोष्टीचं ग्रहण करतात तसं आपल्यालाही करायचंय. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः असं म्हणत घराघरात चालू असलेला या अथर्व शीर्षाचा उच्चार इथून पुढे पुढच्या वर्षीचा गणेश येईपर्यंत अखंड त्या बालमुखातून ऐकू येऊ द्या. हीच तर नांदी असते आपल्या घरातली पुढची पिढी चांगल्या संस्कारानं घडण्याची. आपणही घडूया आणि त्यांनाही घडवूया. मात्र हे सारं करताना
पुनरागमनाय च असं म्हणत भगवंतालाही आश्वस्त करूया. ढोल ताशांच्या भल्या मोठ्या माईक सिस्टीम मध्ये वाजणाऱ्या गाण्यांच्या धांगडधिंग्यापेक्षा त्याच्या समोर उभं राहून हात जोडून ज्या हेतून लोकमान्यांसारख्या राजनेत्यानं हा उत्सव सुरू केला त्या हेतूला लक्षात घेऊया आणि हा गणेशोत्सव साजरा करूया. अनंत चतुर्दशी इथून पुढच्या 4 दिवसात येईलच. त्या चतुर्दशीच्या निमित्तानं घराघरात अनंत व्रताची पूजाही केली जाईल. सगळ्या गोष्टीचं सार ज्याला अंत नाही असा तो अनंत, त्याचीही कृपा घेऊया आणि आज इथे थांबूया. या वर्षीचं हे 3रं वर्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे कार्यक्रम करणारी ही संस्था आणि त्या संस्थेचे सारे पदाधिकारी कर्मचारी ह्या सगळ्यांच्या सहयोगानं तुमच्यापर्यंत या माध्यमातून आम्ही पोहोचू शकलो आहोत. विविध विषयांना हात घालत समोरच्या नव्या पिढीला जुन्या गोष्टींची कास देत त्यांनी पुराणासह भविष्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा प्रवास अतिशय ज्ञानीपणानं करावा, सखोलतेनं करावा, सूचकतेनं करावा, ह्याच्याकरता हा अट्टहास. खरं सांगू का, ज्ञान या शब्दाला कुठलीही चौकट लागू होतच नाही. ज्याच्याकडनं जे जे मिळावं ते स्वीकारावं असं सांगणारी आपल्याकडची गुरु परंपरा आहे आणि त्या गुरु परंपरेला अनुसरूनच हा कार्यक्रम आपल्यापर्यंत आम्ही सारे पोहोचवत आहोत. गेले 7 दिवस महाराष्ट्रातली या भारत देशातली जी म्हणून काही मंदिरं आम्हाला संपूर्ण माहितीसह तुमच्यापर्यंत पोहोचवता आली त्याचा प्रयत्न आम्ही केलाय. नक्की ऐका, आपणही ऐका, आपल्या बरोबर इतरांनाही हे ऐकायला प्रोत्साहित करा. धन्यवाद.